एक वेळ कुत्र्याचं वाकडं शेपूट सरळ होईल, सूर्य पूर्वेऐवजी पश्चिमेला उगवेल, पण आपला शेजारी देश काही केल्यास सुधारणार नाही. होय, आम्ही पाकिस्तान बद्दलच बोलत आहोत. लबाडी खोटेपणा या देशाच्या नसानसांमध्ये असा भिनलाय की काही विचारू नका. जिथे जातील तिकडे लबाडी करतात आणि पकडले गेले की तोंडात शेण. त्याचं झालं असं, पाकिस्तानमधून एक फुटबॉल टीम जपानमध्ये स्पर्धेसाठी गेली. जपानमध्ये पोहोचल्यानंतर या खेळाडूंची कागदपत्र तपासली गेली आणि मोठा स्कॅम समोर आला. जपानमध्ये पोहोचलेले हे फुटबॉल खेळाडू नव्हतेच मुळी. एका ह्युमन ट्रॅफिकिंग कार्टेलने 22 पाकिस्तानी लोकांना फुटबॉल खेळाडू म्हणून जपानमध्ये पाठवलं. या सर्वांना जपानमध्ये 15 दिवसांचा व्हिसाही मिळाला, परंतु इमिग्रेशन काउंटरवर हे सर्वजण जाळ्यात अडकले. मग काय, दिलं ना पाठवून पुन्हा पाकिस्तानला. या फेक फुटबॉलपटूंच्या चौकशीत अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. 2024 मध्येही अशाच पद्धतीनं 17 पाकिस्तानी फुटबॉल टीम म्हणून जपानमध्ये आले आणि परत पाकिस्तानला परतलेच नाहीत. म्हणूनच आम्ही म्हणालो होतो ना, हे लोक काही सुधारणार नाहीत.